नमस्कार. आज न्यूजच्या मंगळवार दिनांक 20 ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात बांगलादेशातील हिंदू रक्षणासाठी भारत सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत. गडिंग्लजमधील सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी. प्रांत कार्यालयासमोर करण्यात आली घोषणाबाजी आणि तीव्र शब्दात निषेध. कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना यंदाचा डॉक्टर घाई समाजभूषण पुरस्कार जाहीर. डॉक्टर SS घाई यांच्या 37व्या स्मृतिदिनादिवशी होणार वितरण. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या उपस्थितीत होणार सोहळा. विधानसभा निवडणूक मतमोजणी चंदगड इथं व्हावी यासाठी उपोषण सुरूच. उपोषणचा आजचा 7वा दिवस. चंदगड तालुक्यातील विविध नेत्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर केला पाठिंबा. नौकुडमध्ये लाडक्या बहिणींचा आनंद उत्सव. ग्रामदैवत श्री रवळनाथ देवाला दाखवला गोडा नैवेद्य. आमदार राजेश पाटील यांचेही मानले विशेष आभार. हनीमनाळ येथील पाटील गल्लीच्या रस्ता कामाचं झालं उद्घाटन. मनरेगा अंतर्गत मिळाला 10 लाखांचा निधी. रेडेकर समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांच्या प्रयत्नाला यश. शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय सद्भावना दिन साजरा. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना करण्यात आलं अभिवादन. संस्थेचे सचिव डॉक्टर अनिलराव पुराडे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रतिमा पूजन. आणि गडिंग्लजमध्ये जागतिक छायाचित्र दिन उत्साहात. गडिंग्लज तालुका फोटो व्हिडिओ असोसिएशन मार्फत करण्यात आलं आयोजन. शहरासह तालुक्यातील अनेक छायाचित्रकारांची होती उपस्थिती.